नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया इथे कला आणि अद्वैत दोघे जण आता घरी पोचलेले असतात. अद्वैतला असं वाटत असतं की काल रात्री आमच्यामध्ये काही घडलं तर नाही ना, म्हणून तो डिस्टर्ब असतो कारण त्याला काही आठवतच नसतं. तेवढ्यातच इथे कला अद्वैत बरोबर बोलायला येते तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघत सुद्धा नसतो. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, अरे आपण आता इथे पोचलोय, पण काल रात्री आपण दोघेजण एकमेकांच्या मिठीत होतो. आपल्यामध्ये काही घडलं तर नसेल ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, गप्प बस तू, हा विषय इथे काढायची काही गरज आहे का? तू गप्प बस आणि सरळ आता घरामध्ये जा, मला काही बोलायचं नाही आहे या विषयावरती. तेव्हा कला म्हणत असते, पण चांदेकर, जर सरोज मॅडमने विचारलं तर त्यांना सांगायला नको का? काहीतरी सांगायला हवं आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, एकदा सांगून कळत नाही का तुला? सांगितलं ना आतमध्ये जा म्हणून, मला काहीसुद्धा बोलायचं नाही आहे. तर इथे कला मुद्दामून अद्वैतला चिडवण्याचं काम करत असते, पण इथे तिने शांत बसायला हवं होतं, कारण अद्वैत पूर्णचपणे डिस्टर्ब झालेला असतो. त्याच्यामुळे त्याला अजूनच त्या गोष्टीचा त्रास होतो की नक्की काल रात्री काही चुकीचं तर घडलं नाही ना त्याच्याकडून, याचा तो विचार करत असतो. तेवढ्यातच कला आणि अद्वैत या दोघांना बघून आबा तर खुश होतात. आबा म्हणत असतात, अगं रजनी, हे बघ इकडे आले कला आणि अद्वैत दोघेजण. तेव्हा सरोज मात्र रागानेच कलाकडे बघत असते नेहमीप्रमाणे. तेव्हा कला शांतपणे जाऊन आपल्या आईच्या शेजारी उभी राहते. तर अद्वैत आता खूप जास्त टेन्शन घेतल्यामुळे मानसिकरित्या खूप थकलेला असतो. त्याच्यामुळे तो शांतपणे बसतो, कुणाजवळ काहीही बोलत नाही. तेव्हा इकडे रजनी त्याच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येते आणि तो पाणी पित असतो. तेव्हा आबा म्हणत असतात की अंबाबाईची कृपा की माझी दोन्ही मुलं सुखरूप अगदी घरी आली. अद्वैत, अरे तुला माहिती आहे का, तुम्ही दोघेजणं घरी आला नव्हतात ना, तर आमच्या काळजावरती जणू काही दगड होता आणि आता तो दगड बाजूला झालाय असं वाटतंय. तेव्हा इकडे आता अद्वैत म्हणतो, हो आबा, म्हणजे मी जाऊन आता जरा आराम करतो. तेव्हा सगळेजण त्याच्याकडे बघायला लागतात. आबा म्हणतात, अरे अद्वैत, मी काय विचारतोय, तुम्ही ठीक आहात ना? तुम्ही नव्हतात तर आम्हाला खूप काळजी वाटत होती, तर तू वेगळंच काहीतरी सांगतोयस. तेव्हा इकडे अद्वैतला कोण काय बोलते हे सुद्धा कळत नसतं, कारण त्याच्या डोक्यामध्ये खूप सारे विचार असतात, खूप जास्त टेन्शन असतं म्हणून. तेव्हा इकडे सरोज म्हणत असते की हे सगळं जे काही घडतंय ना आबा, फक्त या कला खरेमुळे घडतंय. तुम्हाला कळतंय का? कारण तुम्ही बघा ना, याआधी अद्वैतला कामाव्यतिरिक्त कधीच काही दिसलेलं नाही आहे. तो फक्त काम आणि काम. पण बाबा, त्यांच्या गाडीचा अपघात झाला म्हणून ते दोघंजणं तिथपर्यंत पोहोचू शकले नाही. पण मग घरी यायचं ना, कुठली ती लोकं, कुठल्या लोकांचा पाहुणचार घेत होते यांनाच माहिती नव्हतं आणि त्या घरामध्ये दोघंजणं राहत होते. तेव्हा सरोज म्हणते की हे सगळं या मुलीमुळे व्हायला लागलं आहे. याआधीसुद्धा बिझनेस मीटिंगसाठी किंवा डील क्रॅक करण्यासाठी अद्वैत बऱ्याच ठिकाणी गेला आहे, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने कधी अशी वस्ती वगैरे केलेली नाही आहे. तो सरळ घरी यायचा काम केल्यानंतर. पण ह्या मुळे तो एका अशा गावामध्ये राहिला आणि तिथे पाहुणचार घेत होता. ती लोकं पूर्णपणे अनोळखी होती यांच्यासाठी. तेव्हा इकडे सरोज म्हणत असते, आणि हे सगळं कला खरेमुळे झालं आहे. याआधी तो कामाला महत्त्व द्यायचा आणि आता ह्या मुलीला महत्त्व द्यायला लागलं आहे. तेव्हा इकडे एकदा तरी अद्वैतने विचारलं का फोन केल्यानंतर की आपल्या दिव्या अगरच्या डीलचं काय झालं? नाही, कारण तो या मुलीचं ऐकत होता ना. तिचं मन मोडू नये म्हणून तो कामाचं सोडून बाकी सगळ्यांची मनं राखत होता आणि मला हे अजिबात पटलेलं नाही आहे. तेव्हा रजनी म्हणत असते की आपली दोन्ही मुलं सुखरूप आली आहेत, ती व्यवस्थित आहेत, हे सुद्धा महत्त्वाचं आहेच ना. तेव्हा रोहिणी म्हणत असते, अद्वैत, अरे कुठे जातोयस तू? एक मिनिट, माझं म्हणणं तर ऐक. तुला माहिती आहे का दिव्या अगरच्या डीलचं काय झालं? तेव्हा अद्वैत म्हणतो की मी त्यांना फोन करतो आणि त्यांच्याशी बोलतो. तेव्हा रोहिणी म्हणत असते, अरे त्याची गरज नाही आहे. आम्हाला जेव्हा कळलं ना की तुमच्या गाडीचा अपघात झाला आहे आणि तुम्ही लोकं तिथे पोचलेलाच नाही आहात, तेव्हा राहुलने लगेच त्याची गाडी काढली आणि तो दिव्या अगरला पोचला आमदारांच्या घरी आणि ते डील तो फायनल करून आला आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो, हो का? अरे ही तर चांगली गोष्ट आहे. आणि तो सरळ त्याच्या रूममध्ये निघून जातो. आबा म्हणतात की तू रूममध्ये जा आणि फ्रेश हो, तुम्ही दोघेजण आराम करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तेव्हा रजनी म्हणत असते की कला, अद्वैत, तुम्ही खरंच आराम करा, कारण अद्वैतची झोप झालेली दिसत नाही आहे. त्याने ड्रायव्हिंगसुद्धा खूप केले ना, तेव्हा कोण काय बोलते त्याच्याकडे त्याचं लक्ष नाही आहे. तेव्हा तुम्ही दोघेजणं आता रूममध्ये जा आणि जरा आराम करा.
तेव्हा आबा म्हणत असतात की रजनी, दोन्ही मुलं आली आहेत, त्याच्यामुळे त्यांच्या नाश्ता पाण्याचं सुद्धा बघा, तिथे काय खाल्लंय काय नाही काही माहिती नाही आहे, आणि देवाजवळ साखरसुद्धा ठेवा की दोघेही सुखरूप आलेत म्हणून. तर इकडे राहुल आता नैनाला घेऊन हॉस्पिटलमध्ये आलेला असतो. तो म्हणत असतो की नैना जा, ते बघ क्लिनिक आले, तू सुद्धा चेकअप करून घे जा. तेव्हा इकडे मला ऑफिसमध्ये जायला खूप जास्त उशीर होतोय असं सुद्धा आता राहुल म्हणत असतो. मला वेळेवरती पोचायचं आहे. तेव्हा नैना म्हणते नाही जाऊ दे, मला नाही जायचं आहे. तेव्हा राहुल म्हणतो अगं असं काय करतेस, चेकअप महत्त्वाचं आहे ना, मला ऑफिसला जाऊ दे. तेव्हा ती म्हणते मी सुद्धा तुझ्याबरोबर ऑफिसला येते आणि चेकअप मी नंतर कधीतरी करेन, मी नंतरची अपॉइंटमेंट घेईन, पण आता मला प्लीज तुझ्याबरोबर ऑफिसला येऊ दे, मी किती दिवस आलेच नाही आहे. तेव्हा इकडे राहुल म्हणतो बायको तिथे येऊन तू काय करणार आहेस. तेवढ्यातच तिथे सौरभसुद्धा येतो. सौरभ म्हणत असतो काय नैना राहुल आज दोघंजण इकडे. तेव्हा राहुल म्हणतो हो डॉक्टर, नैनाची अपॉइंटमेंट आहे ना, तेव्हा आलो आहे आम्ही, तिचा चेकअप आहे, पण मी तिला म्हणतो आहे की तू चेकअप करून घे, मला ऑफिसला जायचं आहे ना. तेव्हा इकडे आता सौरभ म्हणत असतो कसं आहे ना राहुल, अरे तुझ्या बायकोचं चेकअप आहे, कधीतरी नवऱ्याने सुद्धा बरोबर यायचं असतं, बायकोची काळजी घ्यायची असते, हो की नाही नैना. मी तुला बऱ्याचदा सांगत असतो ना कधीतरी राहुलला सुद्धा घेऊन येत जा म्हणून, पण राहुल नेहमी कामातच असतो. तेव्हा नैना म्हणत असते की डॉक्टर सौरभ जोशी, मी एक गोष्ट तुम्हाला सांगते, ती म्हणजे माझा नवरा दुसऱ्यांसारखा रिकामटेकडा नाही आहे, तो खूप जास्त बिझी असतो, तो खूप जास्त काम करतो. एवढं मोठं चांदेकर मॅन्शन सांभाळणं खायचं काम नाही आहे. चांदेकरांचा डोलारा किती मोठा आहे तो माहिती आहे ना, मग त्याच्यामध्ये खूप बिझी राहावं लागतं आणि माझा नवरा तेवढं काम करतो आणि त्याचं मला कौतुक आहे. राहुल तू एक काम कर, तू जा ऑफिसला आणि मला जर काही लागलं ना तर मी लगेच तुला फोन करेन. तेव्हा राहुल म्हणतो की नाही ना, अगं किती लवकर बदलतेस गं तू, आता तर हट्ट करत होतीस ना माझ्याबरोबर ऑफिसला यायला आणि लगेच तुझा निर्णय बदललास. तेव्हा नैना म्हणते नाही, आता मी आलेच आहे ना तर चेकअप करूनच घेते. तेव्हा इकडे राहुल म्हणतो बरं ठीक आहे, तू चेकअप वगैरे करून घे, संध्याकाळी आपण भेटूच. तेव्हा इथे आता राहुल गेल्यानंतर सौरभ म्हणत असतो काय मग, काय करणार आहेस पैशांचं. तेव्हा सौरभ म्हणत असतो की तुला खूप मुदत दिली मी, पण तरीसुद्धा तू माझे पैसे काही देत नाही. तर इकडे सौरभने या नैनाला चांगलंच आता धारेवरती धरलेलं असतं. आत्तापर्यंत नैनाने खूप जणांच्या भावना दुखावलेल्या असतात, आधी तर अद्वैतच्या, नंतर राहुलच्या, आणि या सगळ्यामध्ये तिने सौरभला सुद्धा फसवलेलं असतं तिच्या फायद्यासाठी. तर इथे प्रेग्नन्सीचं सत्य कुणाला सांगू नये त्यासाठी ती सौरभचा फायदा करून घेत होती, त्याला खोटं खोटं प्रेमाचं नाटक करून आपल्यामध्ये त्याला गुंतून ठेवत होती. पण इथे योग्य वेळी सौरभचे डोळे आता उघडलेले असतात आणि त्याने चांगलंच आता तिला तोंडावरती पाडत तिच्याकडे पैशांची मागणी केलेली असते. तो म्हणतो तुझा नवरा आला होता ना इथे, त्याच्यासमोरच मी आता पैसे मागायला हवे होते, तुला चांगलं त्याच्यासमोर तोंडावरती पाडायला हवं होतं. मला जर तू पैसे दिले नाहीस ना तर मी राहुलला सगळं काही सांगेन आणि त्याला पैसे द्यायला सांगेन, चालेल का तुला. तेव्हा इकडे नैना म्हणत असते हे बघ सौरभ, असं काही करू नकोस प्लीज, मी तुला पैसे देईन, मला थोडा वेळ तरी दे ना, पण राहुलला या सगळ्यामध्ये तू खेचू नकोस, त्याची काही चुकी नाही आहे, मी तुला पैसे देईन सांगते ना, मग राहुलला कशाला तू या सगळ्यामध्ये घेतोयस. तेवढ्यातच राहुल पुन्हा आपली गाडी घेऊन तिथे आलेला असतो. तेव्हा नैना हात जोडत असते सौरभसमोर आणि त्याला म्हणत असते की मी तुझ्यासमोर हात जोडते, तू राहुलला काहीसुद्धा सांगू नकोस. आणि तेवढ्यातच सौरभचं आणि नैनाचं लक्ष राहुलकडे जातं. तर इथे आता अद्वैत विचारत करत असतो, तो म्हणत असतो की मी माझ्या मेंदूवरती एवढा जोर देतोय, प्रत्येक गोष्ट मी आठवण्याचा प्रयत्न करतोय, पण मला काहीच कसं आठवत नाही आहे. तर इथे विनाकारण आता अद्वैत अशा गोष्टीचा विचार करत असतो ज्या गोष्टीचा त्याला काही अर्थच लागत नसतो. म्हणजे ती गोष्ट खरोखर घडली आहे की नाही त्याला माहिती नाही आहे, पण त्याच्या मनामध्ये खूप जास्त विचार येत असतात, त्याच्या डोक्यामध्ये विचारांचं भांडार चालू असतं. तेव्हा तिथे कला येते आणि म्हणत असते की चांदेकर. तेव्हा इकडे अद्वैत लगेच तिच्यापासून थोडा दूर उभा राहतो. तेव्हा कला म्हणत असते चांदेकर, अरे तू दोघांचेही चार्जर आणलेस ना, माझा चार्जर कुठे आहे. हे बघ तुला माहिती आहे मला माझा मोबाईल रात्री चार्ज करायला लागतो, म्हणून विचारते, दिवसभर किती काम असतं तुला माहिती आहे ना, तेव्हा तू माझा प्लीज चार्जर दे, तू आणलं आहेस ना. तेव्हा इथे अद्वैत म्हणतो हो आणलं आहे. तेव्हा कला आता जाणार, तेवढ्यातच अद्वैत म्हणतो की खरे मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा ती म्हणते हा बोल ना. तेव्हा अद्वैत म्हणतो नाही तू बोल.
तेव्हा कला म्हणते, अरे तू थांबायला सांगितलेस ना, मग तू बोल काय विचारायचं आहे ते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो, नाही काही नाही, मला ते विचारायचं होतं. तेव्हा कलाच्या लक्षात येतं की अद्वैत कशाबद्दल विचारण्याचा प्रयत्न करतोय आणि ती पुन्हा त्याची मज्जा घ्यायला लागते. पण खरं तर इथे कलाने त्याला सांगायला हवं होतं, कारण एखाद्या व्यक्तीला त्या गोष्टीचा त्रास होतोय तर ती गोष्ट खेचण्यापेक्षा, त्याची मज्जा करण्यापेक्षा क्लिअर केलेली कधीही चांगली असते. पण इथे कला, आता तिला वेगळीच त्याची मजा घ्यायची असते. म्हणून ती म्हणत असते की चांदेकर, अरे काल रात्री आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, हां काल रात्री काय घडलं. तेव्हा कला म्हणत असते की अच्छा, म्हणजे हा काल रात्रीच्याच टॉपिकवरती अजून अडकून पडलेला आहे, म्हणून हा एवढा विचार करतोय. तेव्हा कला म्हणत असते की चांदेकर, काल रात्री अरे माझ्या मोबाईलला चार्जिंगच नव्हती ना, कारण चार्जच केला नाही म्हणून तो बंद पडला. तर आता चार्जर आहे, त्याच्यामुळे तो मला तू लवकर दे, मला माझा मोबाईल चार्ज करायचा आहे. रात्रीच मी मोबाईल चार्ज करते, माहिती आहे ना तुला. तेव्हा अद्वैत म्हणतो, तुला एवढंच बोलायचं होतं का. तेव्हा कला म्हणते, हो एवढंच बोलायचं होतं, काल रात्री मोबाईल चार्ज नाही केला आहे, मग आता तरी करते. तेव्हा अद्वैत तिला चार्जर देतो. तेव्हा कला म्हणत असते चांदेकर, आणि ती शांतपणे बेडवरती बसते. तेव्हा अद्वैत म्हणतो, हां काय काय बोलतेस तू, बोल ना काल रात्री काय. तेव्हा इकडे कला म्हणते, बस ना इथे. तेव्हा ती म्हणते, काल रात्री, अरे ते काल रात्री आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, अगं खरे बोल ना पटापट, काय बोलतेस ते. तेव्हा कला म्हणते, अरे तू मला बोलू कुठे देतोयस, स्वतःच बोलतोय सारखा सारखा. तेव्हा इकडे अद्वैत खूपच जास्त चिडतो आणि पुन्हा गप्प बसतो. तेव्हा राहुल म्हणतो, काय काय चाललं आहे काय तुमचं इथे, काय चाललं आहे काय, हां डॉक्टर सांगा ना. तेव्हा इथे नैना म्हणत असते, राहुल अरे तू इथे काय करतोयस. तेव्हा राहुल म्हणतो, डॉक्टर जरा नैनाला विचारा, प्रेग्नेन्सीमध्ये काय मेंदू कमी चालतो का, म्हणजे काय बुद्धी कमी होते की काय, आठवण नाही राहत का. तेव्हा नैना म्हणते, काय झालं राहुल. तेव्हा राहुल म्हणतो, काय झालं म्हणजे काय, म्हणजे प्रेग्नेन्सीमध्ये मेंदू चालणं बंद होतं वाटतं, आपली मेमरी कमी होते का. अगं हे तुझे रिपोर्ट्स, हे रिपोर्ट्स आहेत ना तुझे हॉस्पिटलचे, हे तू घेऊनच नाही गेलीस, गाडीमध्येच ठेवले होतेस तू. नाही मी वाचले नाही, मला तेवढा वेळ नव्हता म्हणून, पण हे रिपोर्ट्स तर घे, म्हणून मी परत गाडी फिरवली इथे. तेव्हा इकडे राहुल म्हणत असतो, ते सगळं जाऊ दे, पण तू हात जोडून काय सांगत होतीस डॉक्टरला, तुला काही चेकअप वगैरे करायचं नाही आहे वाटतं. तरी ते राहुल इथे चांगलंच वागत असतो. म्हणजे जर पूर्वीसारखा राहुल असता तर तो नैनावरती चिडला असता, त्याने तमाशा घातला असता की काय चाललं आहे, तुम्ही काय एकमेकांजवळ एवढं बोलताय, हात वगैरे का जोडतेस. पण इथे राहुल म्हणतो की काय तुला रिपोर्ट्स वगैरे करायचे नाही आहेत का, म्हणून डॉक्टरांना हात जोडतेस काय, डॉक्टर काय म्हणते काय ही. तेव्हा सौरभ म्हणत असतो की राहुल नाही ना हेच बोलत होती की तिला आता चेकिंग करायचं नाही आहे, रिपोर्ट्स वगैरे करायचे नाही आहेत. ती म्हणत होती की पुढच्या वेळेला राहुलच माझ्याबरोबर घेऊन येते. तेव्हा मी म्हणालो की ठीक आहे ना, कधीतरी नवऱ्याने सुद्धा बायकोबरोबर यायचंच असतं. पण तरीसुद्धा मी तिला सांगत होतो की प्रेग्नेन्सीमध्ये दरवेळेला चेकअप करणं हे चांगलं असतं म्हणून. तेव्हा इकडे राहुल म्हणतो, खरं तर आहे ना माझ्याकडे थोडा आता वेळ आहे, तर मी थांबतो नाही ना, बरोबर डॉक्टर तुम्ही सगळं चेकअप करून घ्या, मी तिला घरी पण नेऊन सोडेन. तेव्हा इकडे राहुल आता त्याच्याकडे वेळ आहे म्हणून थांबलेला सुद्धा असतो. तेव्हा डॉक्टर सौरभ म्हणतात की ही तर खूप चांगली गोष्ट आहे की तुमचा नवरा आता तुमच्याबरोबर थांबायला सुद्धा तयार झाला आहे, असं सौरभ म्हणतो. तर इकडे अद्वैत म्हणत असतो की खरे सांग ना काय बोलत होतीस तू. तेव्हा कला म्हणत असते, चांदेकर अरे काल रात्री आहे ना, ते आपण दोघेजणं, म्हणजे नेमकं काय घडलं होतं ते आता आठवत नाही आहे, पण ते दोघंजणं आपण नाही का खाटेवरती. तेव्हा इकडे अद्वैत म्हणतो, अगं बोल ना पुढे सुद्धा बोल. तेव्हा कला म्हणते, चांदेकर अरे काय सारखं ओरडतोयस माझ्यावरती, जरा शांत हो ना, मी सांगते ना तुला काय बोलायचं आहे ते. तेव्हा इकडे कला म्हणत असते, अरे काल रात्री आपण दोघेजणं माहिती आहे ना झोपून गेलो ना लवकर, त्याच्यामुळे मोबाईलला चार्जच नाही केलं मी, मोबाईलला चार्जिंग मला रात्री लावायची सवय आहे ना. तेव्हा अद्वैत म्हणतो, अच्छा म्हणजे हे बोलायचं होतं का तुला आता. तेव्हा कला म्हणते, हो मला हेच बोलायचं होतं, मग काय बोलू अजून. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो की खरे खरे काय करू मी. तेव्हा कला मनामध्ये म्हणत असते की बापरे हा किती डिस्टर्ब झाला आहे. तेव्हा इथे कला म्हणते, अद्वैत अरे शांत हो, सारखा किती खरे खरे करशील, म्हणजे लोकांना असं वाटेल ना की बाबा रे याचं किती प्रेम आहे आपल्या बायकोवरती, असंच सगळ्यांना वाटेल बाहेर. तेव्हा अद्वैत म्हणतो, खरे गप्प बस, काल रात्री काय घडलं होतं, काय सांगत होतीस तू, जे काही आहे ते पूर्ण सांग ना. तेव्हा कला म्हणते, अरे चांदेकर काय म्हणते मी, जरा हलू बोल ना, जर बाहेर कोणी ऐकलं ना की सारखा तू खरे खरे ओरडतोयस आणि मी चांदेकर चांदेकर करते, मग काय बोलतील सगळेजणं, पुन्हा चिडवायला लागतील.
तेव्हा इकडे आता कला म्हणत असते की मला माहिती आहे तुझं माझ्यावरती प्रेम आहे. तेव्हा अद्वैत म्हणतो काय माझं प्रेम आहे तुझ्यावरती. तेव्हा कला म्हणते का नाही आहे का. अरे आपण नवरा बायको आहोत, मग एवढी साधी गोष्ट तुला कळत नाही. तेव्हा इकडे अद्वैत म्हणत असतो की हे बघ तुला जे काही सांगायचं आहे ना पटापट सांग, मला ऐकायचं आहे. तेव्हा कला म्हणत असते चांदेकर अरे काल रात्री नाही का आपण दोघंजणं. तेव्हा अद्वैत म्हणतो हां आपण दोघंजणं काय. तेव्हा कला म्हणते अरे देवा, अरे मी दूध गॅसवरती ठेवलं आहे, मी जरा ना गॅस बंद करून येते. तेव्हा अद्वैत म्हणतो खरंच खरंच म्हणजे तू आता दुधाचा ग्लास बंद करायला जाणार आहेस. अगं मी कधीपासून तुला विचारतोय की काल रात्री नेमकं काय घडलं होतं, कारण मला काहीच आठवत नाही आहे. जर तुला काही आठवत असेल तर मला सगळं सांग, मी ऐकतोय, मला स्पष्टपणे ऐकायचं आहे. तेव्हा कला म्हणते चांदेकर अरे पण आपण नंतर बोलूया ना, कारण मला दुधाचा गॅस बंद तरी करू दे, निवांत सांगते तुला जे काही बोलायचं आहे ते. तेव्हा अद्वैत म्हणतो तू आता लंगडत लंगडत जाशील, तुला खाली पोचायला आहे ना उशीर होईल. त्यापेक्षा मी एक काम करतो, मी जातो आणि मी गॅस बंद करून येतो. तेव्हा कला म्हणते खरंच तू जाणार आहेस अद्वैत. तेव्हा अद्वैत म्हणतो हो मी जातो आणि लगेच गॅस बंद करून येतो. तेव्हा कला म्हणते बरं बरं ठीक आहे जा, गॅस बंद कर आणि त्याच्यावरती ताटली किंवा कुठली तरी प्लेट वगैरे ठेवून ये. ठीक आहे ना चांदेकर. चांदेकर तू किती चांगला आहेस रे, असं सुद्धा कला आता मुद्दामून म्हणत असते. तेव्हा कला म्हणते की अच्छा म्हणजे काल रात्री काय घडले की काय असं याला वाटतंय आणि म्हणूनच हा एवढा टेन्शनमध्ये आहे, एवढा विचित्र वागतोय. पण आता बघ तू चांदेकर, मी सुद्धा तुझी मजाच घेणार आहे. तर पुढील भागामध्ये आपण बघूया. इथे आता कला म्हणत असते की हे बघ चांदेकर, उगाच ना चिडचिड करू नकोस. तेव्हा अद्वैत म्हणतो की मी काय तुझं ऐकणार आहे का. तेवढ्यातच इथे कला म्हणत असते की चांदेकर अरे मी सांगते ना नक्की काय घडलं आहे ते. तेवढ्यातच इथे सरोज त्याने म्हणते की हे मुली इकडे, मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, तुला कसली तरी आठवण करून द्यायची आहे. तेव्हा इकडे कलाला की इथे सरोज म्हणालेली असते की काही झालं तरीसुद्धा मी माझ्या मुलाला सांगेन, हिचा बायको म्हणून स्वीकार करू नकोस, कारण मला मुळातच तू माझी सून म्हणून सुद्धा नको आहेस. तेव्हा इथे कलाला फार या गोष्टीचं वाईट वाटतं. तेव्हा सरोज म्हणत असते की तुला आठवण करून देऊ का, तुझ्याकडून मी काय साईन करून घेतलं होतं, माझ्या चांदेकरपासून लांब राहायचं, त्याच्या मागे पुढे करायचं नाही, असं सांगितलं होतं की नाही. तेव्हा इथे कला म्हणत असते की हो सांगितलं होतं. तेव्हा सरोज म्हणते मग का तरी तू असं करत नाही, सांग ना तशी का तू वागत नाही. तेव्हा कला म्हणते की मी चांदेकरची बायको आहे आणि हे सत्य दुसरं कोणीही बदलू शकत नाही.